तात्यासाहेब, तुम्ही चुलीवर काय करताय तुम्ही? आगे शिरा बनवतोय. सावित्रीनी काय खाल्लं नाही, घाईनी गेली ना म्हणून. गो बाई, तात्यासाहेब बायकोचे एवढे लाड बरे नाही. काल रात्री बायकोला एका ताटात घेऊन जेवायला बसले नाही, तोवर तुम्ही आता शिरा बनवताय वय? नाही ते हे म्हणजे काय मला हाक मारायची की? हा मी माग धुवूनच धुवत होती. म्हणूनच हाक नाही मारली. असं आहे वय. भूक लागली असेल ना सावित्रीला. असं नाही. आता पतूर मी नवऱ्यासाठी न्यारे घेऊन जाताना बायका बघितल्या होत्या मी, पण बायकोसाठी न्यारे घेऊन जाताना नवरा पहिल्यांदाच बघतीया. मला एक सांग वहिनी, समजा तू मळ्यात काम करताना अण्णा तुझ्यासाठी न्याहारी घेऊन आला, कसं वाटेल? हे बघा, अंगावर काटाच फुलला बघा जणू. लई बरं वाटेल हो. तात्यासाहेब, असं नशीब कुठं हो बायांचं? का नसावं? हाय का आता? हवं तात्यासाहेब, पुरुष तो पुरुष, आणि तसं बी आपली रीतभात सोडून कसं चालायचं सांगा बरं तुम्ही? अगं वहिने, बायकोला तिच्या आवडीचं करून खायला घालावं, याच्यात कसली आली रीतभात? बघ, बघ ना, जमलाय का बघ, गोड आहे का बघ. आता हे तो गोडाच झाला असणार नाही, म्हणजे नवऱ्याने इतकं पिरमानं बनवलाय बायकोसाठी, तर मग काय म्हणायचं? खाऊन तर बघ ना. आता तुम्ही म्हणताय म्हणून खाऊन बघते बघा. तात्यासाहेब, तुमचा हात तर सुगरणीचा आहे व. पण आता एक तेवढं करा बघा, सासूबाईसने काही कळू देऊ नका, नाहीतर मलाच डोळे मोठे मोठे करून म्हणायच्या, माझ्या मुलाला तुम्ही बसवलं चुली मोर म्हणून. बरं, आता मी निघतो. सावित्रीला भूक लागली असेल. तुमची सावित्री तर कवाच आली? सावित्री आली? मला नाही कळलं ते. आता तुम्ही शिरात गुळ होऊन बसला तर तुम्हाला काय कळायचं? विश्वास नाही ना? जाऊन बघा तुमच्या खोलीत असाल त्या. ते हे कडे बघ. जावा जावा जावा. झाक बनवलाय बघा. सावित्री, हे सावित्री, हे बघ, गरमागरम शिरा केल्या तुझ्यासाठी. मला एक गंमत सांगायची तुम्हाला. गंमत नंतर, भूक लागली असेल आधी शिरा खाऊन घे. आम्ही काय मांजर मारले का काय हो? नाही म्हटलं, बायकोला तेवढा शिरा भरवताय, आम्ही मांजर मारले का? हेच सांगायचं होतं, पण काही